आमदार साहेब आहेत, दमदार आमदार, त्यांनी जे काही आमच्या मुरुडसाठी 2 वर्षामध्ये निधी दिलेला आहे 350 कोटी जवळजवळ एवढा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हा जो निधी दिलेला आहे तो आमच्या नगरपालिकेच्या इतिहासात सुद्धा केव्हा आम्हाला बघता आला नसता आणि कोणी दिलाही नव्हता. एवढं त्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम करून मागू ते मिळते म्हणजे ही एक आमची गोष्ट आहे. ही माझी एक संकल्पना आहे. नगराध्यक्ष आपल्या दारी म्हणजे काय, मी रोज जाणार नाहीये, पण महिन्यात 2 महिन्याने एखाद्या वॉर्ड मध्ये जाणार, तिकडच्या लोकांच्या समस्या काय आहेत त्या समजून घेणार आणि त्याच्यावर म्हणजे आपल्याला काय उपाययोजना करावी लागेल वगैरे ह्या गोष्टींचा मी तिथे अभ्यास केला. तटकरे साहेब हे राजकीय राजगुरू गुरु आहेत आमचे, म्हणजे सुरुवातीपासून मी त्यांच्या ह्याच्यामध्ये वावरले होते आणि ते राजकीय गुरु आहेत आमचे. मला इथे जर कम्पेअर करायचं म्हटलं तर विकास कामांच्या संदर्भातच मी कम्पेअर करेन की जी पण ठीक आहे, तटकरे साहेबांनी पण आमच्याकडे पायाभूत सुविधा केल्या होत्या, नाही म्हणता येणार नाही, परंतु त्याच्या तुलनेत आज जे काही महेंद्र शेठने केलेलं आहे त्याला थोडंच निधीचा ओघ हा दळवी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला खूप खूप मिळालेला आहे. आता 22 करोड रुपये आले जस्ट आत्ता, म्हणजे काही दिवसात आठवड्यामध्ये वगैरे की एक समजा खाण्याचे घेतो कोर्सेस, मग त्याच्यामध्ये विविध खाद्यपदार्थ बनवायचे कसे ते आपलं शिक्षण दिलं जातं. विविध प्रकारचे मसाले असतात, टेलरिंगचं असतं शिक्षण, कॉस्मेटिक म्हणजे तुमचं मेकअप कसं करणं, हेअरस्टाईल, ड्रेपर वगैरे ड्रेस कसं करायचं, ह्या विविध योजना आपण जर राबवल्या तर त्या माध्यमातून महिला सक्षम होऊ शकतात. आणि घनकचऱ्याचं विल्हेवाट लावणं, आता कसं आहे की लोकांनी कचरा जर रस्त्यात टाकला तर त्याची घाण वगैरे होणारच आहे, पण ते तसं न होण्यासाठी आम्ही उपाययोजना करणारच की घनकचरा आता सध्या आमच्याकडे डम्पिंग ग्राउंड वगैरे आहेतच, गंडूखत बनवणं वगैरे हे चालू आहे, ते अजून प्रमाणात डेव्हलप करू की जेणेकरून लोकांच्यात अवेअरनेस वाढणार. मी एकच सांगू शकेन की तुम्ही मला मत देऊ नका, विकासाला द्या. जो काय मग साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या महेंद्र दळवी साहेबांच्या माध्यमातून विकास झालाय त्या विकासाला मत द्या, मला मत देऊ नका, तो विकासाला मत द्या, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी मग. नमस्कार, मी धम्मशील सावंत. आज आपण जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुड आणि जंजिरा या ठिकाणी आहोत आणि खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर रायगडसह कोकण आणि महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अनेक ठिकाणी रायगडमध्ये जर पाहिलं तर महायुती आणि महाविकास आघाडीमध्येच संघर्ष आणि अटीतटीचा चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. हीच परिस्थिती जी आहे ती मुरुड या ठिकाणी देखील पाहायला मिळते. शिंदे शिवसेनेनं खऱ्या अर्थानं या वर्षी निवडणुकीच्या रिंगणामध्ये एक अतिशय तगडा असा उमेदवार उभा केलेला आहे. त्यांचं नाव आहे कल्पना संदीप पाटील आणि आज ते आपल्याशी बोलण्यासाठी बातचीत करण्यासाठी आहेत. ताई, निवडणुकीमध्ये आपण आता सामोरे जात आहे, नेमकं काय व्हिजन आहे आणि कोणते मुद्दे घेऊन आपण या ठिकाणी तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय? जनतेसमोर आपण कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेला आव्हान करणार आहात की मला निवडून द्या? सर्वात प्रथम मी जनतेला एकच सांगेन की आमचे जे आमदार साहेब आहेत, दमदार आमदार, त्यांनी जे काही आमच्या मुरुडसाठी 2 वर्षामध्ये निधी दिलेला आहे 350 कोटी जवळजवळ एवढा निधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि हा जो निधी दिलेला आहे तो आमच्या नगरपालिकेच्या इतिहासात सुद्धा केव्हा आम्हाला बघता आला नसता आणि कोणी दिलाही नव्हता. एवढं त्यांनी आमच्यावर भरभरून प्रेम करून मागू ते मिळते म्हणजे ही एक आमची गोष्ट आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार करूनच मी ह्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी आज उभी राहिली आहे. आणि तसं पाहिलं तर माझं विजन वेगळंच आहे की आता आमदार साहेब आपल्याला आर्थिक मदतीचा ओघच इकडे आलेला आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून, परंतु माझं विजन वेगळं आहे की पर्यटन क्षेत्र असल्यामुळे पर्यटन विकसित करणं एक, तर पर्यटन विकसित करणं म्हणजे नेमकं काय, तर पॅराग्लायडिंग, समुद्रकिनारा आपल्याकडे आहे, स्पोर्ट्स असतील, वॉटर स्पोर्ट्स असतील, नंतर बॅक वॉटर आहे, त्याच्यानंतर एक बुशी डॅम टाईप एक आमच्याकडे ठिकाण आहे की तिथे आम्ही बनवू शकू. मग त्या बुशी डॅम टाईप जर स्टेप दिल्या तर तो फायदा आम्हाला पावसाळी पर्यटक मुरुडमध्ये आणण्यासाठी होईल की एक वेगळं आकर्षण म्हणून आमच्या मुरुडला एक पर्यटक बघू शकतील आणि ते सगळं ते करू शकतील. आणि विजन म्हणाल तर बरंच आहे की पावसाळी विभाग आपला पावसाळी आहे, तर काही होतं की मुरुडमध्ये आमच्या काही ठिकाणी पाणी बऱ्यापैकी साचतं म्हणजे की तो निचरा होत नाही. मग तो पाण्याचा निचरा होण्यासाठी स्लॅब ड्रेन किंवा मोरी याची व्यवस्था करणं की जेणेकरून तो पाणी झटकन निघून गेला पाहिजे.
काही ठिकाणी घरातनं पाणी शिरतं, पावसाचा जास्तीचा बहर आला तर तो पाणी ते लोकांच्या घरात पण शिरतं. तर अशा ठिकाणी संरक्षण भिंत बांधून ते पाणी अडवणं हे एक माझं विजन आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पर्यटन महोत्सव होतोच, पण तो आणखीन विकसित कसा होईल हे आम्ही त्याच्याकडे एक प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. दरवर्षी आज जवळजवळ मी 20 वर्ष राजकारणामध्ये होतो आणि त्याच्या 1 वर्ष आधी 21 वर्षापासून जवळजवळ हे पर्यटन म्हणजे आम्ही चालू केलेलं आहे महोत्सव. 1 दिवस नंतर 3 दिवस वगैरे वगैरे असं करत करत आज आम्ही मोठ्या प्रमाणात तो पर्यटन महोत्सव करतो आणि तिथे लाखो पब्लिक आम्ही खेचतो म्हणजे त्या दरम्यान. आणि त्या निमित्ताने म्हणजे व्यावसायिकांना व्यवसाय व्यवस्थित चांगला मिळत असतो. दुसरं राहिलं की इथे गुरं आता उन्हाळ्यात तुम्ही पण पाहिलं असाल की गल्लोगल्ली आणि रस्त्यामध्ये अशी खूप सारी झुंड बसलेली असते गुरांची. म्हणजे ऍक्सिडेंट बऱ्यापैकी तिकडे त्यांच्या माध्यमातून होतात. तर त्या गुरांना गोशाळेचं एक आयोजन करणं, जागा वगैरे आमच्याकडे आहे, पण आता मी जेव्हा तिकडे बसेन तेव्हा ते सगळं माझं प्लॅनिंग होईल. मग त्या गुरांसाठी व्यवस्था करणं, गोशाळा काढणं, भटके कुत्रे आहेत त्यांच्यासाठी काहीतरी व्यवस्था करणं वगैरे हे जे काही माझं विजन आहे ते मी करणार आहे. पत्रकार बंधू आमच्याकडे आहेतच, मग त्यांची व्यवस्था काय, तर पत्रकार भवन तो बनवण्याचा मानस आहे. ज्येष्ठ नागरिक आहे, मग त्यांची व्यवस्था करायला तर आपल्याला पाहिजे. मग ज्येष्ठ नागरिक भवन होईल. म्हणजे अशा विविध योजना आहेत. आता कब्रस्तान आमच्याकडे आहे, तर त्याच्या संदर्भात जो काही इश्यू चाललेला आहे म्हणजे जागे संदर्भात, तर तोही हटवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे. असे खूप सारे माझे प्रयत्न आहेत की अनधिकृत पूर्वी लोकांनी जी घरं बांधलेली आहेत ती कायद्याच्या चौकटीत बसूनच रेग्युलाइज कशी करता येतील याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. असे विविध माझ्याकडे मुद्दे आहेत आणि ते मी प्रामुख्याने त्यांना फर्स्ट प्रेफरन्स देणार आहे. त्याच्यानंतर नगराध्यक्ष आपल्या दारी ही माझी एक संकल्पना आहे. नगराध्यक्ष आपल्या दारी म्हणजे काय, सगळं मी रोज जाणार नाहीये, पण महिन्यात 2 महिन्याने एखाद्या वॉर्डमध्ये जाणार, तिकडच्या लोकांच्या समस्या काय आहेत त्या समजून घेणार आणि त्याच्यावर म्हणजे आपल्याला काय उपाययोजना करावी लागेल वगैरे ह्या गोष्टींचा मी तिथे अभ्यास करणार आणि त्या गोष्टी मी कशा सोडवता येतील हे बघणार. असं खूप सारं माझं आहे विजन. ताई मला सांगा की जागतिक पर्यटन स्थळ आहे, राज्य असेल, देश असेल, जगभरातून पर्यटक या ठिकाणी येतात. पर्यटकांना अधिकाधिक सेवा सुविधा देणं ही नगराध्यक्ष असेल किंवा तिथला जो प्रमुख म्हणून नगराध्यक्षाची भूमिका या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. तर तुम्ही यापूर्वी देखील नगराध्यक्ष पदावर या ठिकाणी राहिलेला आहात, लोकाभिमुख समाजाभिमुख काम आपल्याकडून झालेलं आहे. पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती असेल किंवा इथे येणाऱ्या पर्यटकांना आणि मुरुडमधल्या स्थानिकांना या ठिकाणी कशा पद्धतीने पायाभूत नागरी सेवा सुविधा देण्यासाठीचे तुमचे खास करून प्रयत्न असतील विशेष? आता पाहिलं तर मेन प्रश्न काय असतो की रस्ते व्यवस्थित असतील तर पर्यटक 100% इकडे येणार. की वन डे ट्रिप सुद्धा ते करू शकतात. म्हणजे चांगले रस्ते असतील तर येणार जाणार वगैरे वन डे ट्रिप सुद्धा होऊ शकेल. आणि रस्ते आता आपल्याकडे खूप सारे चांगले झालेले आहेत. म्हणजे पूर्वीच्या मानाने आता रस्ते खूपच चांगले झालेले आहेत. लोक समाधानी आहेत त्या बाबतीत. आता पावसामुळे कुठे जर जरा डागडुजी करावी लागत असेल तर ती आम्ही करणारच आहोत, परंतु रस्त्याची सुधारणा लोकांना हवी असेल. एक पार्किंगचा विषय असतो, तोही पार्किंगचा विषय आम्ही सोडवलेला आहे. लोक आल्यानंतर त्यांना चविष्ट खाणं हवं असतं, तर ठिकठिकाणी हॉटेल्स आहेतच, त्याच्यात त्यांना मच्छी वगैरे असं काय व्हेज नॉनव्हेज ते चविष्ट खाणं देण्याचा आमचा प्रयत्न असतो. फूड स्टॉल असतात, पाणीपुरी भेळपुरी वगैरे जे पण काय आहे ते त्या गाड्या आम्ही स्टॉल तिकडे उभे केलेलेच आहेत समुद्र किनारी. स्पोर्ट्स आहेत, गेम आहेत, बऱ्याच गोष्टी आम्ही आता केलेल्या आहेत आणि त्याच्यात जे पण अजून काय करावं लागणार आहे ते मी तिथे बसल्यानंतरच करणार. एकूणच आपण बघतोय की सुनील तटकरे एक महाराष्ट्रातले आणि देशातलं मोठं नाव आहे, त्यांच्यासोबत देखील आपण काम केलेलं आहे. तो अनुभव आणि आता सध्या आपण शिवसेनेमध्ये आहात, महेंद्र दळवी साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर राहिलेले आहेत, लाडकी बहीण योजना सहित अनेक योजना त्यांनी लोकाभिमुख राबवल्या. त्याचा फायदा कसं तुम्ही या ठिकाणची तुलना करताय की तटकरे साहेबांच्या कामाबद्दल आणि एकूणच एकनाथ शिंदे साहेब आणि इथं आता मंत्री भरत गोगावले असतील आणि एकूणच आमदार महेंद्र दळवी साहेब असतील, कशा पद्धतीनं तुमची तुलना या ठिकाणी करू शकता? कसं आहे माहितीये का, तटकरे साहेब हे राजकीय राजगुरू आहेत आमचे. म्हणजे सुरुवातीपासून मी त्यांच्या ह्याच्यामध्ये वावरले होते आणि ते राजकीय गुरु आहेत आमचे. मला इथे जर कम्पेअर करायचं म्हटलं
तर विकास कामांच्या संदर्भातच मी कंपेअर करेन. ओके. की जी पण ठीक आहे, तटकरे साहेबांनी पण आमच्याकडे पायाभूत सुविधा केल्या होत्या, हम्म, नाही म्हणता येणार हम्म, नाही. हम्म, परंतु त्याच्या तुलनेत हम्म, आज जे काही महेंद्र शेठने केलेलं आहे त्याला तोडच नाही. हम्म, म्हणजे ओघ असं आहे म्हटलं तरी चालेल हम्म. की निधीचा ओघ हा पूर्ण ओके. मुरुड पर्यंत आलेला आहे. आणि हा. त्यांनी प्रेफरन्स हा फर्स्ट प्रेफरन्स मुरुडला दिलेला आहे. ज्या काही निधी अवेलेबल होता त्यातला फर्स्ट प्रेफरन्स दिलेला आहे. आता मी जे म्हटलं आहे की त्यांनी जवळजवळ 3-3.5 करोड 300 ते 350 करोड हम्म, आपल्याकडे दिलेले आहेत. हम्म, त्याच्यामध्ये सगळ्या समाजांना समाज मंदिरच झालेली आहेत. हम्म. आपली देवस्थानांची मंदिरं किंवा त्यांची भक्त निवास ओके. हे सगळे झालेले आहेत. सुसज्ज रस्ते आहेतच. आता एक आमच्याकडे एक भवन बनलंय, हम्म. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर भवन. आंबेडकरांचं. 7 करोड रुपये त्याच्यासाठी निधी आम्हाला दिलेला आहे हम्म. महेंद्र शेठ दळवी साहेबांनी. आणि तो एवढा अप्रतिम झालाय की महाराष्ट्रात कुठेच ते भवन नाहीये. हम्म. आणि एवढं अप्रतिम भवन ते इकडे झालेलं आहे. पण तेही आपल्याला थोडस तिकडेही कंपेअर करावं लागणार आहे ना. की बघा, आपण जेव्हा इकडे बसतो तेव्हा लोकांच्या अपेक्षा असतात की बाबा आता मॅडमला मी निवडून दिले म्हणजे थोडस काम आपलं होऊ शकेल. पण आम्ही काम केव्हा करणार? जर वरून आम्हाला निधी येत असेल तर आम्ही नक्कीच काम करणार ना. आणि निधीचा ओघ हा दळवी साहेबांच्या माध्यमातून आम्हाला खूप खूप मिळालेला आहे. आता 22 करोड रुपये आले जस्ट आत्ता, म्हणजे काही दिवसात आठवड्यामध्ये वगैरे असतील. तर तिथे आपण तुम्ही जर पाहिलं तर पोलीस स्टेशन नंतर आपलं एक दर्यासागर हॉटेल आहे एंट्रीला. तिथे थोडी आपली जागा आहे चांगली 5 गुंठे काहीतरी. त्या जागेमध्ये त्यांनी आनंद दिघे साहेबांचं एक स्मारक उभं करण्याचं आमचा मानस आहे. आणि त्याच्यासाठी निधी सुद्धा अवेलेबल झालेला आहे 22 करोड. मग आपण काय करायचं की जिकडे ओघ आहे निधीचा, जिथे आपण कामाला स्कोप देऊ शकू, लोकांच्या सुविधा करू शकू, अशा ठिकाणी मला काम करायला जास्त आवडेल ना. हा, एकूणच ताई मला सांगा की आपण महिला आहात आणि महिला सक्षमीकरण, युवतींसाठी इतर ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या सबलीकरणासाठी, त्यांच्या सक्षमीकरणासाठी, त्यांच्या उत्कर्षासाठी काय आपल्या डोक्यामध्ये प्लॅन आहे की महिला आणि युवती सक्षम झाल्या पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत, स्वावलंबी झाल्या पाहिजेत? कसं आहे माहितीये का, बचत गटाची जी निर्मिती झालेली आहे हम्म. ती ह्याच्यासाठीच झालेली आहे की स्वावलंबी महिला बनणं. आणि बचत गट खूप सारे असतात आमच्याकडे, भरपूर बचत गट आहेत आणि ते संलग्न नगरपालिकेला आहे. मग त्या माध्यमातून मला खूप साऱ्या गोष्टी करता येतील. कसं आम्ही कोर्सेस घेतो, विविध कोर्सेस घेतो. की एक समजा खाण्याचे घेतो कोर्सेस, मग त्याच्यामध्ये विविध खाद्यपदार्थ बनवायचे कसे ते आपलं शिक्षण दिलं जातं. विविध प्रकारचे मसाले असतात, टेलरिंगचं असतं शिक्षण, कॉस्मेटिक म्हणजे तुमचं मेकअप कसं करणं, हेअरस्टाईल, ड्रेपर वगैरे ड्रेस कसं करायचं, ह्या विविध योजना आपण जर राबवल्या तर त्या माध्यमातून महिला सक्षम होऊ शकतायत. आजकाल प्रत्येक गोष्टी फॅट झाली आहे. मेकअप, एक लग्न तुम्ही केलं तर कमीत कमी 20,000 रुपये आपण मेकअपला देतो, बरोबर आहे. म्हणजे तो एक त्यांचा एक पैसे कमवून सक्षमीकरण झाल्यासारखंच आहे ना. आणि तेच आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून महिलांना दिलं तर खरंच त्याच्यातून त्यांना बराच फायदा होणार आहे. ताई, कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा अतिशय मुख्य असा समाज घटक आहे. या शेतकऱ्याला ताकद देण्यासाठी भविष्याच्या काळामध्ये काय भूमिका असणार आहे? अशा पद्धतीचे नैसर्गिक आपत्ती येतात, वेगवेगळी चक्रीवादळांनी या ठिकाणी मुरुड असेल किंवा रायगड जिल्ह्यातल्या अनेक नारळी पोफळीच्या बागा उद्ध्वस्त केलेल्या आहेत. इथल्या शेतकऱ्याला, इथल्या फळबागायतदाराला पुन्हा एकदा ताकदीनं उभं करण्यासाठी एक नगराध्यक्ष म्हणून आणि एक सत्तेतला पक्ष जो आपल्या आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर निधीचा ओघ या ठिकाणी येतो, भविष्याच्या काळामध्ये कशा पद्धतीनं शेतकरी असतील, फळबागायतदार असतील, फुलं बागायतदार असतील, यांच्यासाठी काय संकल्पना आहे? आता तसं पाहिलं ना तर शेतकरी हा विषय थोडासा दुर्मिळ होत चाललेला आहे. म्हणजे आमच्याकडे शेती करणारी लोक अगदी अक्षरशः हाताच्या बोटावर मोजण्या इतकी की नाहीच म्हटलं तरीही चालेल. आणि ह्या ज्या फळबागा वगैरे तुम्ही म्हणताय, नारळ पोफळी, खरं आहे ते. पण त्याच्यात कसं आहे, कृषी विद्यापीठाचं जे एक हे असतं, म्हणजे काय म्हणतो, ट्रेनिंग असतात ना, त्या ट्रेनिंगच्या माध्यमात प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण एक जागृती पुन्हा करू शकतो की कशा टाईपने त्याची लागवड केली पाहिजे, त्याचा जो डिस्टन्स असतो किंवा डिपनेस असतो तो किती असावा वगैरे, या गोष्टींचं आपण एक त्यांना मार्गदर्शन करून नवीन झाडं कशी उगवतील किंवा वादळ झाला तरी ते जास्त न हालता कसे स्टेबल राहतील वगैरे,
ह्या गोष्टींचं आपण प्रशिक्षण देऊ शकतो. हा ताई, पर्यावरणाचा ऱ्हास जर या ठिकाणी होत असेल असं जर आपण म्हटलं की वेगवेगळ्या गोष्टींमुळे जर पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल, प्रदूषण होत असेल, अतिशय निसर्ग सौंदर्यानं नटलेला हा परिसर आहे मुरुड आणि जंजिरा म्हटलं की एक जागतिक नकाशावर, जागतिक पटलावर या तालुक्याचं नाव, या शहराचं नाव या ठिकाणी आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने पर्यावरणपूरक व्यवसाय आणि पर्यावरणाचं सौंदर्य आणि सर्वच गोष्टींना अनुकूल असं वातावरण निर्माण करण्यासाठी भविष्यात आपली भूमिका काय असणार आहे की पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी? पहिले घनकचरा हा हा त्याच्यात मुख्य मुद्दा असणार आहे की घनकचऱ्याचं विल्हेवाट लावणं. आता कसं आहे की लोकांनी कचरा जर रस्त्यात टाकला तर त्याची घाण वगैरे होणारच आहे, पण ते तसं न होण्यासाठी आम्ही उपाययोजना करणारच की घनकचरा आता सध्या आमच्याकडे डम्पिंग ग्राउंड वगैरे आहेतच, गांडूळ बनवणं वगैरे हे चालू आहेच. ते अजून प्रमाणात डेव्हलप करू की जेणेकरून लोकांच्यात अवेअरनेस वाढला पाहिजे आणि लोकांना स्वतःला समजलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रयत्नच करणार आहोत. जनजागृती कशी केली जाईल, कशी होईल. हा, सुशिक्षितांचं बेरोजगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय आणि अशातच आपण नोकरी धंद्यासाठी जर बघितलं तर या ठिकाणी जे सोर्सेस आहेत, जे का ज्या पद्धतीनं उत्पादन साधनं निर्माण होतात आणि रोजगाराच्या ज्या संधी या ठिकाणी निर्माण केल्या जातात, त्या पारंपरिक संधी जर असतील की त्या विक्री करून, इथली जी फळं आहेत, फुलं आहेत ती त्या ठिकाणी विक्री करून किंवा इतर जे लॉजेस असतील, हॉटेल्स असतील, ह्या सर्व गोष्टी असताना देखील काही जो टक्का आहे तो मुंबई, पुणे आणि इतर गुजरात असेल, सुरत असेल असा शहरी भागात जातोय. त्या तरुणांना, सुशिक्षित तरुण तरुणींना या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या मुरुडमध्ये आणण्यासाठी किंवा इथं पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा रोजगार निर्माणासाठी आपले काय प्रयत्न असतील? मुरुड शहर हे फार लहान आहे, 12,000 लोकसंख्या असलेलं हे आमचं एक शहर आहे. ओके. आणि इथे डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही इंडस्ट्रियलायझेशन होणार नाहीये, टुरिझम सेंटर म्हटल्यानंतर तेही होऊ शकत नाही. पण मग आपण तरुणांना थांबवू शकत नाही ना की तुम्ही जर व्यवसाय करत असाल तो तुम्ही किती प्रमाणात तुम्ही इथे डेव्हलप करू शकाल. लोकसंख्या तेवढीच आहे, त्याच्यात वाढ होत नाहीये. म्हणजे मार्केट जर आपल्या इकडे पाहिलं तर मार्केटिंग करू शकत नाही एखादा बिझनेस केल्यानंतर. त्याच्यामुळे काही जर हे जातात तर ते योग्य पण आहे असं मला वाटतं. आता एज्युकेटेड मुलं नाहीत भाजी विकणार किंवा काही करू शकणार नाही शेतीची कामं वगैरे, असं म्हणजे माझं प्रामाणिक मत आहे की त्या कारणाने आपण बाहेर सिटीमध्ये जातात. ताई, मुलाखतीच्या अंतिम टप्प्यामध्ये एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी, जनतेला आपलं काय आव्हान आहे? अतिशय कमी वेळ तुम्हाला भेटला प्रचारासाठी, खूप कमी 8 ते 10 ते 15 दिवसाचा कालावधी या ठिकाणी भेटला. तुमची काल ते परवा तुमची जी उमेदवारी आहे ती नगराध्यक्ष पदाची जी जाहीर झाली आणि आपण नामांकन अर्ज त्या ठिकाणी दाखल केला. अतिशय कमी वेळ आहे, समोर मोठी स्पर्धा आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी जनतेला आपलं काय आव्हान आहे? शेवटचा प्रश्न. जनतेला मी एकच सांगू शकेन की तुम्ही मला मत देऊ नका, विकासाला द्या. जो काय साहेबांच्या माध्यमातून किंवा आमच्या महेंद्र दळवी साहेबांच्या माध्यमातून विकास झालाय त्या विकासाला मत द्या, मला मत देऊ नका. तो विकासाला मत द्या, ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी मग घडून येणार. भविष्याच्या काळात विकासाला खूप मोठ्या प्रमाणात गती येईल 100%. आणि जोपर्यंत शेठ आहेत तोपर्यंत आम्ही कुठेच थांबत नाही आहोत. त्यांच्याकडे अजून 4 वर्ष ह्या टर्म मधली बाकी आहे आणि पुढचे 5 वर्षही त्यांचीच आहे, हे मी अगदी आव्हानात्मक सांगते. एकूणच आपण बघतोय की विकासाच्या मुद्द्यावर खऱ्या अर्थानं ही निवडणुकीला कल्पनाताई ज्या आहेत पाटील त्या सामोरे जात आहेत आणि पर्यटन असेल, पर्यटनावर आधारित रोजगार असेल किंवा या ठिकाणी स्वच्छता मोहीम असेल, पर्यावरणपूरक व्यवसायांची निर्मिती असेल आणि विविध प्रश्नांवर त्यांनी अभ्यासपूर्ण या ठिकाणी मांडणी केलेली आहे. महेंद्र शेठ दळवी आणि राज्य सरकारमध्ये असणारे जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मंत्री भरत गोगावले असतील आणि एकूणच त्यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यामध्ये आणि मुरुडमध्ये होत असलेला विकासाचा निधीचा जो स्रोत आहे या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात येतोय, त्यामुळे येथील जनता निश्चितपणे मला निवडून देईल अशी खात्री आणि विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. आणि विकास हेच माझं व्हिजन आहे, विकास हेच माझं धोरण आहे, विकास हेच माझं मिशन आहे, हे यावेळी त्यांनी बोलताना स्पष्टपणे मांडल्याचं दिसतंय. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड, कोकण.